मित्रांनो, कल्पना करा उद्या सकाळी उठताच तुम्ही एक न्यूज वाचता, एक छोटंसं AI स्टार्टअप गुगल क्रोम सारखा जगातला सर्वात मोठा ब्राउझर खरेदी करतोय. तुमचं पहिलं रिॲक्शन काय असलं असतं? खरंच आहे का हे? आता मजेशीर गोष्ट अशी, ही बातमी खरी नव्हती, पण तरीही काही दिवस सगळ्या मीडिया हाऊसमध्ये हाच टॉपिक चालला. सोशल मीडियावर फक्त एकच नाव ट्रेंडिंग होतं, परप्लेक्सिटी AI. We have some breaking news. Perplexity. AI startup Perplexity. Perplexity has just offered to buy Google Chrome. पण एक गोष्ट क्रिस्टल क्लिअर झाली. परप्लेक्सिटीने जगाचं लक्ष वेधून घेतलं आणि आज फक्त 3 ते 4 वर्षात ही कंपनी $20 बिलियन व्हॅल्युएशनवर उभी राहिली. आता मोठा प्रश्न, परप्लेक्सिटीने असं काय केलं जे ओपन AI, गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सुद्धा करू शकले नाहीत? आणि कसल्या स्ट्रॅटेजीने एक छोटी स्टार्टअप स्वतःचं AI मॉडेल नसतानाही AI जगातली सर्वात मोठं डिस्रप्टर कसं बनलं? जाणून घ्यायचंय ना? आधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण येथे फक्त इन्फॉर्मेशन मिळत नाही, येथे रिॲलिटी चेक होते. हॅपी थॉट्स मित्रांनो, मी आहे संजय चौधरी, बिझनेस केस स्टडी एक्सपर्ट. आज आपण बोलणार आहोत जगातील सर्वात अनप्रेडिक्टेबल, रिस्की आणि रिव्होल्युशनरी AI स्ट्रॅटेजीबद्दल. चला तर मग सुरू करूया. एके दिवशी अचानक एक न्यूज जोरात व्हायरल झाली. परप्लेक्सिटी AI नावाच्या छोट्याशा स्टार्टअपने गुगल क्रोम खरेदी करण्यासाठी $34.5 बिलियन ऑल कॅश डील ऑफर केली. आणि टेक्नॉलॉजी वापरणाऱ्या लोकांना हे लगेच समजलं की क्रोम सारखं एवढं मोठं प्रोडक्ट कोणतंही छोटा स्टार्टअप कधीच खरेदी करू शकत नाही. सगळ्यांना समजलं होतं की ही डील होणार नाही, पण तरीही ही बातमी जगभरात चर्चेचा विषय बनली. आणि बघता बघता जिचं नाव अर्ध्या जगाला माहिती नव्हतं, तीच कंपनी अचानक ओपन AI, गुगल, मायक्रोसॉफ्ट यासारख्या दिग्गज कंपन्यांच्या बरोबरीने चर्चेत येऊ लागली. लोक कन्फ्यूज झाले, ही डील खरंच आहे का की पब्लिसिटी स्टंट? आणि कन्फ्युजनमध्ये परप्लेक्सिटीच्या वेबसाईटची ट्रॅफिक वाढली आणि लाखो लोकांनी ते ॲप डाउनलोड करून वापरून बघायला सुरुवात पण केली. तुम्ही याला झेनेस मार्केटिंग म्हणा किंवा मॅन्युप्युलेटिव्ह पब्लिसिटी, एकच गोष्ट खरी आहे, हे चाललं. परप्लेक्सिटीने अशी कोणती स्ट्रॅटेजी वापरली प्रश्न पडतोय ना तुम्हाला? तर परप्लेक्सिटीला एक गोष्ट खूप लवकर समजली. ओपन AI किंवा गुगलला टेक्नॉलॉजीमध्ये हरवणं शक्यच नाही आहे. त्यांच्याकडे अनलिमिटेड पैसा, डाटा आणि टॅलेंट आहे. म्हणून परप्लेक्सिटीने वेगळी स्ट्रॅटेजी वापरली, ज्यात पब्लिक रिलेशन, पार्टनरशिप आणि सायकोलॉजिकल पोझिशनिंग ही तितकीच महत्त्वाची आहे जितकी टेक्नॉलॉजी. आणि म्हणूनच पब्लिक रिलेशनचा यूज करून लोकांना स्वतःकडे अट्रॅक्ट केलं. मोठ्या कंपनीजसोबत पार्टनरशिप करून आपली ताकद आणि क्रेडिबिलिटी वाढवली. आणि सायकोलॉजी ट्रिक्स वापरून लोकांच्या माइंडमध्ये कंपनी आता मोठ्या ब्रँडसोबत कॉम्पिटिशन करते आणि स्ट्रॉंग इमेज तयार करते. ओपन AI, गुगल, एंट्रोपिक अशा मोठ्या कंपन्यांचं एकच गोल आहे, सगळ्यांपेक्षा बेस्ट असा AI मॉडेल बनवायचा. यासाठी त्या कंपन्या अब्जावधी डॉलर खर्च करतात, चांगलं रिझनिंग, चांगलं रायटिंग, जास्त ॲक्युरेसी मिळवण्यासाठी. पण परप्लेक्सिटीने यातून वेगळाच पाथ निवडला. मोठ्या कंपन्या म्हणतात आम्ही इंजिन बनवणार, आणि परप्लेक्सिटी म्हणते ठीक आहे, तुम्ही इंजिन बनवा, आम्ही त्यावर सगळ्यात स्मार्ट गाडी चालवू. म्हणजेच परप्लेक्सिटीने मॉडेल बनवण्यापेक्षा त्याचा वापर कसा जास्त स्मार्टली करायचा यावर जास्त फोकस दिला. टेक्निकल ट्रूथ असं आहे की परप्लेक्सिटीकडे स्वतःचं AI मॉडेल नाही, ते ओपन AI, गुगल, एंट्रोपिक यांचे AI मॉडेल्स पैसे देऊन वापरतात. म्हणजे काय, ते AI बनवत नाहीत, ते फक्त दुसऱ्यांचा AI घेऊन आपल्या ॲपमध्ये पॅक करून लोकांना देतात. म्हणजेच ते फक्त एक रॅपर आहेत. ही स्ट्रॅटेजी साधारणपणे वीक समजली जाते आणि नॉर्मली लोक असं म्हणतात डायरेक्ट ओपन AI वापरू, परप्लेक्सिटीची काय गरज? पण हाच प्रश्न परप्लेक्सिटीने स्वतःच्या फायद्यात बदलला. जेथे बाकी सगळ्या कंपन्या सगळ्यात स्मार्ट AI बनवण्यात बिझी होत्या, तेथे परप्लेक्सिटीने वेगळाच विचार केला. AI नंतरही चालेल, आधी लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांनी 2 सिंपल गोष्टीवर पूर्ण फोकस केला. शक्य तितके जास्त युजर्स आणायचे आणि मोठ्या कंपन्यांसोबत स्ट्रॉंग डील्स बनवायच्या. आणि खास गोष्ट म्हणजे ते दोन्ही एकमेकांना जोरात बूस्ट करतात.
युजर्स वाढले की डील्स मिळतात आणि डील्स मिळाले की युजर्स आणखी वाढतात. परप्लेक्सिटीने एअरटेल सोबत पार्टनरशिप केली आणि डीलमध्ये एक सिंपल गोष्ट ठरली. एअरटेलचा प्रत्येक कस्टमर परप्लेक्सिटी प्रो 12 महिने फ्री वापरू शकतो, ज्याची किंमत आहे 17,000 रुपये पर युजर्स. याचा सरळ अर्थ फक्त एका डीलमधून परप्लेक्सिटीला 36 कोटी पोटेन्शियल युजर्स मिळू शकतात. आणि खास गोष्ट, हे सगळं झिरो मार्केटिंग खर्चातूनच होतं. आणि एवढंच नाही, परप्लेक्सिटीने इतर देशांमधील टेलिकॉम कंपनीजसोबतही अशाच डील्स केल्या आहेत. मोटोरोलासोबतही परप्लेक्सिटीची डील झाली आहे आणि त्याच्या फोनमध्ये परप्लेक्सिटी आधीपासूनच प्री इन्स्टॉल दिलं जातं. सॅमसंगसोबतही अशाच डीलसाठी डिस्कशन सुरू होतं. परप्लेक्सिटीने कॉम्प्ट प्लस नावाचं 350 कोटी रुपयाचं फंड सुरू केलं. याचा सिंपल उद्देश असा, ज्या पब्लिशरचा कॉन्टेंट परप्लेक्सिटीवर दिसेल त्यांना परप्लेक्सिटी रेव्हेन्यू शेअर देतात. म्हणूनच टाइम मॅगझिन, फॉर्च्यून, वॉशिंग्टन पोस्ट यासारख्या मोठ्या ब्रँड्सनी लगेच डील केली. का केली? कारण परप्लेक्सिटी म्हणाली, आमच्याकडे मिलियन युजर्स आहेत, तुमचा प्रीमियम कॉन्टेंट आम्ही दाखवू आणि रेव्हेन्यूमधलं 80% तुम्हालाच देऊ. ही ताकद परप्लेक्सिटीला कशी आली? कारण टेलिकॉम आणि डिव्हाइस कंपनीजसोबत केलेल्या डील्समुळे त्यांच्याकडे आधीच क्रॉस पोटेन्शियल युजर्स जमा झाले होते. परप्लेक्सिटीने कॉमेंट नावाचा ब्राउझर बनवला. तो क्रोम सारखाच आहे कारण तो क्रोमियमवर चालतो. पण मुख्य फरक असा, कॉमेंट वापरला तर प्रीमियम कॉन्टेंट फ्री मिळतं. परप्लेक्सिटीचं असं सबस्क्रिप्शन घेतलं की त्यांच्या पार्टनर वेबसाईटचे प्रीमियम आर्टिकल्स फुकट मिळतात. आज आर्टिकल फ्री आहेत, उद्या कदाचित नेटफ्लिक्स किंवा प्राईम सारखे बंडल्सही मिळू शकतात. म्हणून कॉमेंटची ताकद स्पीड नाही तर फ्री कॉन्टेंट आहे. परप्लेक्सिटीची सेल्फ फीडिंग सायकल आहे. इट मीन्स टेलिकॉम आणि डिव्हाइसमधून खूप युजर्स येतात. युजर जास्त दिसल्यावर पब्लिशर डील्स करतात. त्यामुळे प्रीमियम कॉन्टेंट मिळाल्यावर युजर जास्त वेळ ॲप वापरतात. रिटेन्शन वाढला की ब्रँड्स आणखी डील्स करतात. पण हा गेम खूप रिस्की आहे. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे, जर टेलिकॉममधून आलेले युजर्स ॲक्टिव्ह राहिले नाहीत तर पब्लिशरला इंटरेस्ट राहणार नाही. जर पब्लिशरला वाटलं की रेव्हेन्यू कमी मिळत आहे तर ते डील तोडून बाहेर जातील. आणि सॅमसंग, मोटोरोलासारख्या कंपनीने डील बदलली तर परप्लेक्सिटीचं डिस्ट्रीब्युशन थांबेल. म्हणजे त्यांच्या ॲपला फोनमध्ये जागाच मिळणार नाही. सगळ्यात मोठा धोका, परप्लेक्सिटीकडे स्वतःचं AI मॉडेलच नाही आहे. म्हणजे जर बाकी कंपन्यांनी सपोर्ट बंद केला तर परप्लेक्सिटीकडे बॅकअप प्लॅन अजून तरी नाही आहे. परप्लेक्सिटीची स्टोरी अवधूत आहे कारण त्यांनी ट्रॅडिशनल पाथ फॉलो केला नाही. जर हे चाललं तरी ही स्ट्रॅटर्जी AI जग बदलून टाकेल. पण जर हे फेल झालं, परप्लेक्सिटी जितक्या जलदवर गेली तितक्याच वेगाने खाली येऊ शकते. कारण डील्स नसल्या ते फक्त इतरांचं AI वापरणार एक रॅपर राहतील. म्हणून मित्रांनो, परप्लेक्सिटीची ही स्ट्रॅटर्जी पुढची 10 वर्षे टिकेल का याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. पण तुमचा बिझनेस सक्सेसफुल करण्याची गॅरंटी बिझनेस कस्टडी नक्की करू शकते. कारण जेव्हा डायरेक्शन क्लिअर असतं ना, तेव्हा सक्सेस कधीच अडखळत नाही. आता मला सांगा, परप्लेक्सिटी हा भविष्याचा मोठा प्लेयर आहे का की फक्त एक हाईप बबल? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हालाही तुमचा बिझनेस अपग्रेड करायचा असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण इथं दर आठवड्याला मिळतात तुमच्या माइंडसेटला अपग्रेड करणाऱ्या दमदार बिझनेस स्ट्रॅटर्जी आणि ग्रोथ केस स्टडीज.